नमस्कार मंडळी, नक्षत्र ज्योतिष या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी आहे सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमचे ॲस्ट्रो दोस्त के. आज आपण पाहणार आहोत कन्या लग्न राशीसाठी जून 2026 हा महिना नेमका कसा राहणार आहे. आर्थिक स्थिती, करिअर, व्यवसाय, विवाह, प्रेमसंबंध, संतती, परदेश योग, आरोग्य आणि कौटुंबिक जीवन या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. मात्र सुरुवातीलाच एक गोष्ट सांगते. जून महिन्यात कन्या लग्न राशीसाठी काही असे ग्रहयोग तयार होत आहे ज्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या प्रयत्नांचे परिणाम दिसू लागतील. विशेषतः लाभस्थानामध्ये तयार होणारी ग्रहस्थिती अनेक महत्त्वाच्या घडामोडींना चालना देऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो या ग्रहस्थितीचे सकारात्मक परिणाम अधिक प्रभावीपणे अनुभवण्यास मदत करू शकते. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम पाहूया या महिन्यात सर्वात महत्त्वाची घटना. गुरुग्रह तुमच्या 11व्या स्थानात म्हणजेच लाभ भावामध्ये उच्चीचा होत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये 11वे स्थान हे लाभ, उत्पन्न, नेटवर्किंग, मित्रपरिवार, इच्छा पूर्ण होणे आणि दीर्घकालीन ध्येय यांचे स्थान मानले जाते. गुरु हा विस्तार देणारा ग्रह आहे. जेव्हा असा गुरु लाभस्थानात येतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात नवीन संधी निर्माण होऊ लागतात. विशेषतः ज्या लोकांची गुरु महादशा किंवा अंतर्दशा सुरू आहे त्यांच्यासाठी हा काळ अधिक महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात काही नवीन लोक येऊ शकतात. हे लोक मित्राच्या स्वरूपात असतील, व्यावसायिक संपर्काच्या रूपात असतील किंवा भविष्यात मदत करणाऱ्या व्यक्ती असतील. अनेक वेळा आपले नशीब एखाद्या व्यक्तीमार्फत कार्यरत होते, म्हणून या महिन्यात नवीन ओळखींकडे दुर्लक्ष करू नका. आता पाहूया करिअर आणि व्यवसायाबद्दल. गुरुची दृष्टी तुमच्या 3ऱ्या स्थानावर पडत आहे. तिसरे स्थान म्हणजे कम्युनिकेशन, सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म, मार्केटिंग, लेखन, अध्यापन, पत्रकारिता आणि तांत्रिक कौशल्ये. जर तुम्ही यापैकी कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्या कामाला अधिक लोकांपर्यंत पोहोच मिळू शकते. तुमचे कंटेंट, तुमच्या कल्पना किंवा तुमचे कौशल्य अधिक लोकांच्या नजरेत येऊ शकते. काही लोकांना नवीन क्लायंट मिळू शकतात, काहींना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात, काहींना पदोन्नतीसाठी योग्य वातावरण तयार होताना दिसेल. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. या महिन्यात फक्त नशिबावर विसंबून राहू नका. तुमचे प्रयत्न जितके वाढतील तितके ग्रहांचे सहकार्य अधिक स्पष्टपणे अनुभवता येईल. आता आर्थिक स्थितीबद्दल बोलूया. या महिन्याचा सर्वात सकारात्मक भाग म्हणजे लाभस्थानातील ग्रहांची मजबूत स्थिती. शुक्र लाभस्थानात प्रवेश करणार आहे. धनभावाचा कारक शुक्र आणि उच्चीचा गुरु एकत्र येत असल्याने आर्थिक प्रवाह सुधारण्याची चिन्हे दिसतात. काही लोकांना थांबलेले पैसे मिळू शकतात. काहींना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. व्यावसायिकांना जुनी थकबाकी वसूल होण्यास मदत मिळू शकते. मित्र किंवा नेटवर्क मार्फत आर्थिक संधी मिळण्याची शक्यता देखील दिसते. मात्र इथे एक सावधगिरीचा इशारा आहे. उत्पन्न वाढले की खर्च देखील वाढतात. अचानक आलेला पैसा तितक्याच वेगाने खर्च होणार नाही याची काळजी घ्या. बजेट तयार करा, गुंतवणुकीपूर्वी विचार करा आणि भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेणे टाळा. आता शेअर बाजार आणि गुंतवणुकीबद्दल. गुरुची दृष्टी 5म स्थानावर पडत असल्याने काही लोकांना गुंतवणुकीतून चांगले परिणाम मिळू शकतात. मात्र याचा अर्थ आंधळेपणाने जोखीम घेणे असा अजिबात नाही. संशोधन करा, योग्य सल्ला घ्या आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. ज्योतिष हे शक्यता दाखवते, निर्णय मात्र नेहमी अभ्यास करूनच घ्या. आता विवाह आणि प्रेमसंबंध. ज्यांच्या विवाहात अडथळे येत होते त्यांच्यासाठी काही सकारात्मक हालचाली दिसू शकतात. स्थळे येण्यास सुरुवात होऊ शकते. कौटुंबिक चर्चा पुढे सरकू शकतात.
एंगेजमेंट किंवा विवाहाबाबत निर्णय घेण्याचे वातावरण तयार होऊ शकते. प्रेमसंबंधामध्ये देखील स्पष्टता वाढेल. काही नात्यांना कुटुंबाची मान्यता मिळू शकते. प्रेमाचे रूपांतर विवाहात होण्याचे संकेत काही लोकांच्या कुंडलीनुसार दिसू शकतात. संततीविषयक बाबींसाठी देखील हा महिना अनुकूल मानला जाऊ शकतो. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना सकारात्मक बातम्या मिळू शकतात. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळू शकतो. शिक्षणात देखील चांगली प्रगती दिसू शकते. आता सूर्याच्या भ्रमणाकडे वळूया. सूर्य 10व्या स्थानात प्रवेश करणार आहे. 10वे स्थान म्हणजे कर्म, करिअर, अधिकार, प्रतिष्ठा आणि सार्वजनिक प्रतिमा. या काळात वरिष्ठांचे लक्ष तुमच्या कामाकडे जाऊ शकते. तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाऊ शकते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. काहींना जबाबदारी वाढलेली दिसेल. काहींना नवीन विभागात किंवा नवीन ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. आता मंगळाच्या भ्रमणाबद्दल. मंगळ 9व्या स्थानात प्रवेश करणार आहे. यामुळे परदेश शिक्षण, उच्च शिक्षण किंवा लांब प्रवासाशी संबंधित विषय सक्रिय होऊ शकतात. काही लोकांना स्थलांतराचा विचार करावा लागू शकतो. काहींना राहण्याचे ठिकाण बदलावे लागू शकते. मात्र मंगळामुळे स्वभावात थोडी आक्रमकता किंवा हट्टीपणा वाढू शकतो. धार्मिक किंवा वैचारिक विषयांवर अनावश्यक वाद घालणे टाळा, कारण जिंकलेला वादही कधीकधी नाती हरवून बसतो. आता बुधाच्या भ्रमणाकडे पाहूया. लग्नेश बुध 11व्या स्थानात प्रवेश करत आहे. हे कन्या लग्नासाठी सकारात्मक मानले जाते. नेटवर्किंग वाढेल. नवीन लोक भेटतील. नवीन कल्पना सुचतील. उत्पन्नाच्या नवीन शक्यता निर्माण होतील. मात्र 19 जून नंतर बुध वक्री होणार आहे. त्यामुळे करारपत्रे, नोकरीची कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाचे निर्णय घेताना अतिरिक्त काळजी घ्या. सर्व कागदपत्रे दोनदा तपासा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घाई टाळा. आता आरोग्याविषयी. या महिन्यात कामाचा ताण आणि धावपळ वाढू शकते. त्यामुळे थकवा जाणवू शकतो. मोसमी आजारांपासून स्वतःचे संरक्षण करा. योग, प्राणायाम आणि संतुलित आहार यांना प्राधान्य द्या. विशेषतः इलेक्ट्रिक उपकरणे किंवा विद्युत कामामध्ये निष्काळजीपणा करू नका. सुरक्षेला प्राधान्य द्या. कौटुंबिक जीवनाबद्दल. भावंडांमध्ये सुरू असलेले मतभेद कमी होऊ शकतात. घरातील वातावरण अधिक सौहार्दपूर्ण होईल. वैवाहिक जीवनातील काही चिंता दूर होऊ शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे प्रसंग येऊ शकतात. महिन्याचा सारांश. कन्या लग्न राशीसाठी जून 2026 हा महिना विशेषतः लाभ, नेटवर्किंग, करिअरमधील प्रगती, आर्थिक नियोजन, विवाहविषयक हालचाली आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा ठरू शकतो. मात्र लक्षात ठेवा, ग्रह फक्त दिशा दाखवतात. त्या दिशेने चालण्याचे काम आपल्यालाच करावे लागते. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कुंडलीनुसार सविस्तर मार्गदर्शन हवे असेल तर वैयक्तिक कुंडली परीक्षणासाठी संपर्क करा. संपर्क क्रमांक आहे 88 05 78 27 04. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रास कोणती आहे आणि जून महिन्याकडून तुमची सर्वात मोठी अपेक्षा काय आहे. महत्त्वाचा संदेश. ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य मार्गदर्शन दाखवतात. आपलं कर्मच आपलं नशीब घडवत असतं. म्हणून नेहमी चांगले विचार, चांगली कृती आणि चांगले कर्म करत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय श्री गणेश.